और एक्सपोर्ट ड्यूटी 40% से घटा के 20% की। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावरती होते। तर या नाशिक दौऱ्यामध्ये एक बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यामध्ये बैठक झाली। तर या बैठकीमध्ये काय निर्णय झाला ते आपण सविस्तर लाईव्ह जाणून घेऊयात। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। और एक्सपोर्ट ड्यूटी 40% से घटा के 20% की है। हम प्याज के किसानों के हित में हर संभव फैसला आगे भी करेंगे। हमारा लक्ष्य किसानों का कल्याण, उसके लिए आवश्यक फैसले लगातार सरकार। आता महाराष्ट्राचे राज्यमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणले ते ऐकूयात। माझे अनेक प्रश्नांवरती सविस्तर केंद्रीय कृषी मंत्र्यांवर चर्चा झालेली आहे। त्यांनी या संदर्भातले प्रस्ताव राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह घेऊन दिल्लीला या। माझे अधिकारी तुमचे अधिकारी अक्रॉस द टेबल बसतील आणि जागेवर मी निर्णय घेईन। आणि कांद्याच्या संदर्भामध्ये मूल्य कमी करण्याच्या बाबतीत त्यांनी 40%वरून 20% आणले आणि गरज पडली कांद्याचं काही कमी जास्त करायचं असेल, आपल्याला काही भावात जर फरक पडत असेल तर त्यावेळेस आपण अधिकाऱ्यांसमोर बसून निर्णय घेऊ, कारण ते वाणिज्य खात्याशी पण त्यांचा संबंध आहे। तर मित्रांनो, बोलू त्यांचे अधिकारी कांदा निर्यात शुल्क रद्दबाबत आज बैठकीचे आयोजन होते। तर या बैठकीमध्ये काय निर्णय झाला ते आपण सविस्तर आता पाहिलंच आहात। तर मित्रांनो, रद्दबाबत माणिकराव कोकाटे आणि शिवराज सिंग चौहान यांच्यामध्ये जी बैठक झाली, या बैठकीमध्ये ठोस असा निर्णय झालेला नाही। तर त्यांनी सांगितलं आहे की अधिकाऱ्यांची तुमची बैठक घेऊन त्यामध्ये काय निर्णय होते ते सविस्तरच केंद्राकडे पाठवा, त्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच निर्णय योग्य तो घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, ह्या बैठकीमध्ये कांदा निर्यात शुल्काबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, निर्णय जर झाला की निर्यात शुल्क जर रद्द झाले तर आपण सविस्तर माहिती नक्की घेऊयात आणि आपल्यापर्यंत पोहोचूयात। या माहितीसह धन्यवाद।